दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाची बिनविरोध निवड झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी राहुल नार्वेकरांवर निशाणा साधलाय। ज्या अध्यक्षांची आज निवड झाली त्यांनी घटनाबाह्य सरकार चालवण्यासाठी मदत केली, तर लवाद म्हणून त्यांनी जो संविधानाचा अपमान केला तो होणार नाही ही अपेक्षा असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। जे अध्यक्ष आज झालेले आहेत, ज्यांची निवड झालेली आहे, ते अध्यक्ष मागच्या वेळी देखील गेल्या 2.5 वर्षांमध्ये आपण पाहिलं असेल एक घटनाबाह्य सरकार चालवण्यासाठी मदत करत होते। त्याच अध्यक्षांनी लवाद म्हणून जो निकाल दिला, मग शिवसेना फोडण्याचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा असेल, हा अन्याय, ही जखम, ही ताजी आहे आणि आमची हीच माफक अपेक्षा आहे की पुढच्या 5 वर्षांमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली असा पुन्हा अन्याय होणार नाही ही आमची अपेक्षा आहे। त्यांच्याकडून गॅरंटी मिळणं गरजेचं आहे की जो अन्याय, जे काही संविधानाचा अपमान गेल्या 2.5 वर्षात त्यांनी केला लवाद म्हणून, तो पुन्हा होणार नाही हे कोणीतरी आम्हाला आश्वासन देईल का, हा एक मोठा प्रश्न राहतो। नाही, महाविकास आघाडीचे विचारच वेगवेगळे आहेत। आज विधानसभेच्या अध्यक्षांची निवड झाली, त्याच्यामध्ये उभाटानं बहिष्कार टाकला, परंतु त्यांच्याबरोबरचे जे 2 पक्ष होते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार, या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी तिथं अभिनंदनाची भाषणं केली आणि याच्यातलं सगळ्यात आज उल्लेखनीय जे भाषण होतं ते म्हणजे जयंत पाटील साहेबांचं होतं। जयंत पाटील साहेबांनी अनेक गोष्टीचा खुलासा हा सभागृहामध्ये केलेला आहे। त्याच्यामुळं काही लोकांनी स्वतःचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे।